नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी चाल गुलाबी साडी दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. तर नमस्कार मंडळी, आपल्या लाडक्या एडिटिंग फॅक्ट्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण खतरनाक पद्धतीमध्ये एक व्हिडिओ घेऊन आलेलो, ती म्हणजे कॅपकट वरती. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन आणि शेअर जरूर करा. चला तर मंडळी, आपण आपल्या व्हिडिओ पुढे वळूया. चला तर आता VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. VPN कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा वेळ लागेल इथं. आता कॅपकट ओपन करून घेतलेला आहे. कॅपकट ओपन झाल्यानंतर आपल्याला रिलिक्स ॲड करून घ्यायचं आहे. हे सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे, त्याच्यावरती भेटून जाईल. आता आपण ते मागाला पार्ट आहे ते कॅपकटचं हटवून टाकायचं आहे. आता आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. चार फोटो ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला त्याची साईज ओरिजिनल ठेवायची आहे. आपल्याला फोटोचा आपण लेंथ वाढवून घेऊ. बरोबर 2 बोटांनी असं वाढवून घ्यायचं आहे त्याला. चारही फोटोचं तसंच करायचं आहे. आता आपण फोटोची लेंथ कमी करून घेणार आहोत. पहिल्या फोटोची ठेवायची आपल्याला 1.6, दुसऱ्या फोटोची ठेवायची आपल्याला 1.5, तिसऱ्या फोटोची ठेवायची 1.6, चौथ्याची फोटोची आहे 2.0. आता आपण जाणार आहोत ओव्हरलीवर. ओव्हरलीवर जाऊन ॲड ओव्हरली करायचं आहे. गाणं ॲड करून घ्यायचं आहे. भावना आपला आयफोन असल्यामुळं आपल्याला गाणं ॲड घेता येणार नाही, त्याच्यामुळं आपण गाणंच ॲड करून घेतलेलं आहे. आता गाण्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. मायनस आयकन वर दाब, करेक्ट त्या मापाचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला गाणं. गाणं कट झाल्यानंतर पुढला पार्ट जे आहे ते कट करून टाकायचं आहे. गाण्याला बराबर त्या मायनस आयकनच्या बराबर लावायचं आहे, बरोबरीला घेऊन. बरोबर मायनस आयकनच्या बरोबर झालेलं आहे आपलं गाणं. आता ॲड. आता आपण ओव्हरलीवर जाऊन ॲड ओव्हरलीवर जाऊन परत आपल्याला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. हे समजा मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. असं ॲड इफेक्ट झाल्यानंतर हे पूर्ण 2 बोटाच्या साहित्याने त्याला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून झाल्यानंतर पुन्हा त्याला आपण बरोबर त्या प्लस आयकनच्या ह्याच्यावर दाबून कट करायचं आहे, एकदम ॲक्युरेट. आता आपण त्याला कॉपी करून घेणार आहोत. तर डुप्लिकेट मारायची आहे त्याची, इथं डुप्लिकेट दिलेलं नाव आहे. असं आपण 4 फोटोच्या याला 4 घेणार आहोत. स्प्लिटवर जायचं आहे. स्प्लिटवर गेल्यानंतर आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. त्याला फिल्टर हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. 2 नंबरच्या ह्याला बी तेच करायचं आहे. परत जायचं आहे आपण स्प्लिटमध्ये, तेच इफेक्ट लावून घ्यायचं आहे. परत आणखीन तेच 4ही फोटोला तेच लावून घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवर जाऊन रॉक हॉरिझॉन्टल हे इफेक्ट लावून घ्यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोला तेच करायचं आहे. 3 नंबरच्या फोटोला फक्त अलग इफेक्ट, ते म्हणजे रॉक वर्टिकली आहे. ते इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर 4थ्या इफेक्टला फक्त तेच इफेक्ट आहे. आपण जे पहिल्या दुसऱ्या दिलेलं आहे तेच लावायचं आहे. इफेक्टच्या आयकॉनवर दाबून आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आपल्याला व्हायब्रेशन फ्लॅश हे इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे.
हे इफेक्ट ॲड करून झाल्यानंतर याचे डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट करून पूर्ण फोटोच्या खाली लावून घ्यायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. चारही फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. नखरे वाली कुठे निघ तर अशा पद्धतीनं आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तुम्हाला वरच्या कोपऱ्यात तुम्हाला डाउनलोडचा ॲरो भेटून जाईल. त्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता.